good morning everyone. Today we are going to learn about the effect of speed and direction on velocity. So yesterday we discussed about the two different concepts, that is speed and velocity. Speed, it is related with the distance that is covered by an object, and velocity is related with the displacement of an object. Okay, so how that speed and direction it effect on velocity. So let us consider Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following events during Sachin's ride. See the figure 1.3. Okay, what will be the effect on the velocity of motorcycle if its speed increases or decreases but its direction remains unchanged. ओके, या तासामध्ये आपण बघणार आहेत की स्पीडचे आणि डायरेक्शनचा कसा परिणाम व्हेलॉसिटीवरती होतो. ओके, आता सचिन हा मोटरबाईकवरून ट्रॅव्हल करतोय. तर व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स. खाली काही इव्हेंट्स दिलेले आहेत, आपल्याला 3 इव्हेंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये काय होतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला इव्हेंट त्यांनी आपल्याला विचारलं आहे की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. त्या मोटरबाईकचा पहिल्या चित्रामध्ये बघा, याचा स्पीड इन्क्रीज झाला किंवा डिक्रीज झाला तर व्हेलॉसिटीवरती काय बदल होईल. इफ इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज, म्हणजे ही जी मोटरबाईक आहे ही स्ट्रेट डायरेक्शनमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, डायरेक्शन बदलत नाही, काय नाही, फक्त व्हेलॉसिटी जी आहे ती स्पीड जी आहे स्पीड इन्क्रीज होती आहे किंवा डिक्रीज होती आहे. ओके, देन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस. इट मीन्स देर इज अ चेंज इन द स्पीड अँड किपिंग द डायरेक्शन सेम, व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. स्पीड याची इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली पण डायरेक्शन जर सेम राहिली, डायरेक्शन जर एकच डायरेक्शनमध्ये जर तो जात राहिला आणि त्याची जर का स्पीड कमी किंवा जास्त झाली तर व्हेलॉसिटीसुद्धा कमी किंवा जास्त होणार आहे. मीन्स इट अफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. इफ स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, व्हेलॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस इफ इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. त्याची डायरेक्शन जरी सेम राहिली तरीसुद्धा. सेकंड बघा, in case of turning on the road, will the velocity and speed be same? If Sachin changes the direction of the motorcycle keeping its speed constant, what will be the effect on the velocity? Okay, now see in the second example. या second example मध्ये बघा, second example मध्ये डायरेक्शन चेंज होते. ओके, डायरेक्शन इज चेंजिंग, डायरेक्शन याच्यामध्ये काय व्हायला लागली, चेंज व्हायला लागली. हा टर्न गेलेला आहे या ठिकाणी. ओके, इन केस ऑफ टर्निंग ऑफ द रोड विल द व्हेलॉसिटी अँड स्पीड बी सेम. व्हेलॉसिटी आणि स्पीड ही या ठिकाणी सेम राहील का. इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल किपिंग द स्पीड कॉन्स्टंट, डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड कॉन्स्टंट ठेवली, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. याचा व्हेलॉसिटीवरती काय इफेक्ट होईल. सो चेंजिंग द डायरेक्शन वाईल किपिंग द स्पीड सेम, व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. डायरेक्शन चेंज केली पण स्पीड जी आहे स्पीड कॉन्स्टंट ठेवली, कायम ठेवली, तरीसुद्धा व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. मीन्स इफ स्पीड चेंजेस इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस अँड डायरेक्शन रिमेन्स सेम देन व्हेलॉसिटी चेंजेस. इफ डायरेक्शन चेंजेस कीपिंग द स्पीड सेम, व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. इफ ऑन अ टर्निंग Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle, what will be the effects on its velocity. ओके, थर्ड पिक्चरमध्ये बघा, तिसऱ्या सिच्युएशनमध्ये डायरेक्शन पण चेंज होती आणि स्पीड पण चेंज होती. पहिल्या याच्यामध्ये फक्त स्पीड चेंज झाली, डायरेक्शन सेम राहिली. दुसऱ्या याच्यामध्ये डायरेक्शन चेंज झाली, स्पीड सेम राहिली. तिसऱ्या याच्यामध्ये स्पीड पण चेंज झाली, डायरेक्शन पण चेंज झाली. इफ बोथ स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस, velocity also changes. So it is clear from the above that the velocity depends on the speed as well as direction, and that velocity changes by changing the speed while keeping the direction same. कधी कधी velocity चेंज होते, स्पीड बदलली, स्पीड चेंज झाली आहे पण डायरेक्शन सेम आहे तरीसुद्धा velocity बदलली आहे. चेंजिंग द डायरेक्शन while keeping the speed same, डायरेक्शन बदलली आहे पण स्पीड सेम आहे तरीसुद्धा velocity चेंज झाली. अँड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, स्पीडही चेंज झाला, डायरेक्शनही चेंज झालं तरीसुद्धा व्हेलॉसिटी बदलली. म्हणजे व्हेलॉसिटीवरती स्पीड आणि डायरेक्शनचा काय परिणाम होतो हे आपण या उदाहरणामध्ये बघितलं होतं की हाऊ व्हेलॉसिटी अफेक्ट्स
व्हाईल चेंजिंग द डायरेक्शन अँड स्पीड. डायरेक्शन आणि स्पीड जर का बदलली, चेंज झाली, तर वेलॉसिटीवरती कशा पद्धतीने परिणाम होतो हे आपण या ठिकाणी ह्या एक्झाम्पलमध्ये आपण इथं पाहिलेले. ओके. सो इन दिस एक्झाम्पल we learn that how the velocity changes if its speed and direction changes or remains same. स्पीड आणि डायरेक्शन जर बदलत असेल दोन्हीपैकी कुठलाही एक, किंवा जर ते सारखे राहत असेल दोन्हीपैकी कुठलाही एक, तर कशा पद्धतीने व्हेलॉसिटीवरती बदल आपल्याला दिसून येतात. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड ऑफ ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. The speed of sound in dry air is 343.2 meter per second, while the speed of light is about 3 into 10 raised to power 8 meter per second. The speed of revolution of the earth around the sun is about 29,770 meter per second. Okay. सो हे काही मुद्दे तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत की सगळ्यात आधी पहिला जो सायंटिस्ट होता तो गॅलिलिओ होता, ज्याने डिस्टन्स अपॉन टाईम या फॉर्म्युलानुसार स्पीड मेजर केली होती. त्याने स्पीड ऑफ साऊंड इन द ड्राय एअर, कोरड्या हवेमध्ये जो साऊंडचा जो स्पीड आहे, ध्वनीचा जो वेग आहे 343.2 मीटर पर सेकंड आहे. लाईटचा जो स्पीड आहे तो 3 into 10 raised to power 8 मीटर पर सेकंड आहे. अँड द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी जे फिरते त्याचा जो वेग आहे तो 29,770 मीटर पर सेकंड, 29,770 मीटर पर सेकंद इतका स्पीड आपल्या अर्थचा आहे. ओके. सो कालचा जो मुद्दा होता त्यालाच आपण या ठिकाणी पुढं कंटिन्यू केलेलं होतं. दॅट इज अ स्पीड अँड व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीवरती स्पीड चेंज झाली किंवा डायरेक्शन जर चेंज झाली तर कसे परिणाम होतात हे आपण याच्यातून पाहत होतो. ओके. नाव लेट अस सी नेक्स्ट वन, दॅट इज अ युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके. आता ही एक परत एक नवीन कन्सेप्ट आपल्यासाठी या ठिकाणी, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. Amar, Akbar and Anthony are traveling in a different cars with a different velocities. The distance covered by them during the different time intervals are given in the following table. ओके. आता या ठिकाणी बघा हे तीन आहेत, अमर, अकबर आणि अँथनी. हे तिघेजण बाय कार चाललेले आहेत, कारने चाललेले आहेत, परंतु वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने, डिफरंट व्हेलॉसिटीज, वेगवेगळ्या व्हेलॉसिटीजने जे जाते त्यांचा वेग जो आहे तो वेगवेगळा आहे. ओके. इन द गिवन फॉलोइंग टेबल. आता या टेबलमध्ये त्यांचे दिलेले बघा, म्हणजे हे बघा, टाईम इन द क्लॉक 5 o'clock, 5 वाजता पहा. डिस्टन्स कवर्ड बाय अमर 0 किलोमीटर, अकबर 0 किलोमीटर अँड अँथनी 0 किलोमीटर. ओके. ॲट 5:30 o'clock, अर्ध्या तासाच्या नंतर, आफ्टर 30 minutes, अमर कवर्ड डिस्टन्स 20 किलोमीटर, अकबर 18 किलोमीटर अँड अँथनी 14 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की अर्ध्या तासामध्ये यांनी कवर केलं डिस्टन्स हे वेगवेगळे. अमर 20 किलोमीटर गेला आहे, अकबर 18 किलोमीटर अँड अँथनी 14 किलोमीटर. ओके. देन इन द नेक्स्ट हाफ ॲन आवर ॲट 6:30, पुढच्या अर्ध्या तासामध्ये अमर 40 किलोमीटर, अकबर 36 किलोमीटर अँड अँथनी 28 किलोमीटर. इन द नेक्स्ट हाफ आवर 6:30 ॲट 6:30 o'clock, 60 किलोमीटर अमर, अकबर 42 किलोमीटर, अँथनी 42 किलोमीटर. ॲट 7 o'clock, अमर कवर्ड अ डिस्टन्स 80 किलोमीटर, अकबर 70 किलोमीटर अँड अँथनी 56 किलोमीटर. ॲट 7:30, अमर कवर्ड अ डिस्टन्स 100 किलोमीटर, अकबर 95 किलोमीटर अँड अँथनी 70 किलोमीटर. ॲट 8 o'clock, अमर covered a distance 120 kilometer, Akbar 120 kilometer and Anthony only 84 kilometer. Okay, so this is a data given to us, and on the basis of this data here are a few questions. First question, what is the time interval between the notings of distance made by Amar, Akbar and Anthony? Okay, what was the time distance between this traveling of Amar, Akbar and Anthony? That is at time notings at every 30 minutes. Okay, प्रत्येक 30 मिनिट्सला त्या ठिकाणी टाईम नोटिंग्स घेतलेले आहेत. ओके, म्हणजे टाईम सेम आहे, 5 ते 5:30, म्हणजे या ठिकाणी 30 मिनिट जे त्या 30 मिनिटामधलं टाईम डिस्टन्स किती गेला. त्यानंतर 5:30 ते 6, 6 ते 6:30, 6:30 ते 7, 7 ते 7:30, 7:30 ते 8, म्हणजे प्रत्येक 30 मिनिटाच्या नंतर नोटिंग घेतलेलं.
हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. आता टाईम इंटरवल तिन्ही अमर, अकबर आणि अँथनीसाठी सेम दिलेलं आहे, 30-30 मिनटाचा दिलेला आहे. आता कुणी समान अंतर कापलं या 30 मिनटामध्ये. अमर बघा 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100 and 100 to 120. Means in each 30 minutes अमर covered a distance of 20 किलोमीटर. प्रत्येक 30 मिनटामध्ये अमरचं डिस्टन्स एकदम सेम आहे, 20-20 किलोमीटर. प्रत्येक 20 मिनटामध्ये 0 ते 20 किलोमीटर, 20 ते 40 म्हणजे 20 किलोमीटर, 40 ते 60 म्हणजे 20 किलोमीटर, 60 ते 80 म्हणजे 20 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये अमर 20 किलोमीटर एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. अकबरचं बघू आपण, 0 ते 18 हे झालं 18 किलोमीटर कव्हर केलं त्यांनी पहिल्या अर्ध्या तासात. दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 18 ते 36 पुन्हा त्यांनी 18 किलोमीटरच कव्हर केलं. 36 ते 42 परत 18 किलोमीटर कव्हर केलं. 42 ते 70 पुन्हा 18 किलोमीटरच कव्हर केलं. 70 ते 36 ते 42 जे आहे हे या ठिकाणी डिस्टन्स जे हे डिस्टन्स आता त्यांनी 18 किलोमीटर पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर झालं. दुसरा जो अर्धा तास आहे दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा 18 किलोमीटर झाला. 5:30 ते 6मध्ये. आता 6 ते 6:30 हा जो काही अर्धा तास आहे या अर्ध्या तासामध्ये जे डिस्टन्स कव्हर झालेलं आहे ते डिस्टन्स त्यांनी फक्त 6 किलोमीटर कव्हर केले. 36 ते 42 फक्त 6 किलोमीटर. 42 ते 70 हा जो काही अर्धा तास आहे याच्यामध्ये 28 किलोमीटर केलं डिस्टन्स कव्हर. 70 ते 95 याच्यामध्ये जवळपास 25 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे ते त्यांनी कव्हर केलं आहे. आणि 95 ते 120 याच्यामध्ये परत 25 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केले. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये अकबरनी जे डिस्टन्स कव्हर केलेले हे डिस्टन्स कव्हर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये वेगवेगळे. कधी 18 किलोमीटर केले, कधी फक्त 6 किलोमीटर केले, कधी मग त्या ठिकाणी 25 किलोमीटर केले, असं वेगवेगळे डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं. अँथनीचं बघू, पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 14 ते 28 म्हणजे परत 14 किलोमीटर, तिसऱ्या अर्ध्या तासामध्ये 28 ते 42 पुन्हा 14 किलोमीटर, 42 ते 56 परत 14 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर हे कॉन्स्टंट डिस्टन्स जे ते अँथनीने पण कव्हर केलं. म्हणजे हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. अमर अँड अँथनी कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. समान वेळेमध्ये समान अंतर अमरनी आणि अँथनीने कापलेले. अकबरने समान वेळेमध्ये असमान अंतर कापलेले. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं अंतर कव्हर केलेले. आर ऑल द डिस्टन्सेस कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाईम इंटरवल्स द सेम? नो. इन एव्हरी 30 मिनिट्स ही कवर्ड डिफरंट डिस्टन्सेस. प्रत्येक 30 मिनिटामध्ये त्यांनी वेगवेगळे अंतर कापलेले. कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथनी इन फिक्स्ड टाईम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड? ओके, आपण त्यांच्या स्पीडबद्दल काय म्हणू शकतो तर अमर जो आहे, अमर आणि अँथनी यांचा जो स्पीड आहे यांचा स्पीड हा कॉन्स्टंट असला पाहिजे, सेम आहे, कारण की त्यांनी समान वेळेमध्ये समान अंतर कापलं आहे. आणि अकबर जो आहे त्यांनी समान वेळेमध्ये असमान अंतर कापलं आहे, म्हणजे त्याचा जो काही स्पीड आहे तो स्पीड सतत बदलत असला पाहिजे. म्हणजे कधी तो फास्ट गेला आहे, कधी त्यांनी 18 किलोमीटर कव्हर केलं आहे, कधी 25 किलोमीटर, कधी एकदम 6 किलोमीटर म्हणजे एकदम स्लो गेला असेल, म्हणजे त्याचा स्पीड चेंज झाला असेल, बदलला असेल. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ दिस एक्झाम्पल we can say that if an object covers an equal distance in equal intervals of time, it is said to be moving with a uniform speed. If an object covers an equal distance in equal intervals of time, we can say that this object is moving with a uniform speed. म्हणजे या ठिकाणी अमर आणि अँथनी जे आहेत यांची जी काही स्पीड आहे ती स्पीड युनिफॉर्म स्पीड आहे. आणि या ठिकाणी असणारा जो काय अकबर आहे ह्या अकबरची जी स्पीड आहे दॅट इज अ नॉन युनिफॉर्म स्पीड. त्याच्यामध्ये सतत बदल होत जात आहेत, त्याच्यामुळे ती जी काय स्पीड आहे ती स्पीड ही नॉन युनिफॉर्म स्पीड आहे. ओके, सो युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आता याचं आपल्याला कसं सांगता येईल की एखादं युनिफॉर्म मोशन किंवा नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय की व्हेन अॅन ऑब्जेक्ट कवर्स अ इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट समान वेळेमध्ये समान अंतर कापतं, वेन एन ऑब्जेक्ट कवर्स अ इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, देन इट्स मोशन इट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म मोशन. अँड इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अ अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम,
it is said to be moving with a non-uniform, or it is said to be in a non-uniform motion. ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट कवर्स अ अनइक्वल डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स इक्वल नाही आहे, असमान आहे, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, समान वेळेमध्ये असमान अंतर जेव्हा कापलं जातं त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी असणारं जे काही मोशन आहे त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणणार आहे. ओके, सो हे आपल्याला या ठिकाणी युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. ओके, आता युनिफॉर्म मोशन म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही एक पूर्ण मोकळा रस्ता आहे, त्या रस्त्याने जर का तुम्ही जात आहेत तर तुम्हाला तुमचा जो काही स्पीड आहे तो कॉन्स्टंट ठेवणं पॉसिबल होतं. जर तुमचा स्पीड जर का कॉन्स्टंट राहिला असेल तर तुमची जी मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन आहे, म्हणजे समान वेळेमध्ये तुम्ही समान अंतर कापताय. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बिझी रोडवरती आहेत किंवा ट्रॅफिकमध्ये आहेत त्यावेळेस तुम्हाला तुमच्या गाडीचा स्पीड हा कॉन्स्टंट ठेवता येत नाही. काही वेळेस तुम्हाला गाडी थांबवावी लागते, काही वेळेस स्लो करावी लागते. ज्यावेळेस तुम्हाला मोकळी जागा दिसेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्ही गाडीचा स्पीड काय करत असतात, वाढवत असतात, म्हणजे तुम्ही समान वेळेमध्ये असमान अंतर कापत असतात. ओके, सो if an object covers the equal distance in equal interval of time, its motion is called as a uniform motion, its speed is called as a uniform speed. When an object covers the unequal distance in equal intervals of time, then its motion is called as a non-uniform motion and its speed is said to be non-uniform speed. Okay, I hope तुम्हाला हे लक्षात आलं असेल, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, आता पुढची एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, ती आहे ॲक्सेलरेशन. ओके, लेट अस ट्राय दिस. ॲक्सेलरेशन या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली. टेक अ 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाईज इन टू द 2 हाफ्स. ओके, या ठिकाणी बघा एक प्लास्टिक ट्यूब आहे, जो जनरली एखादा आपला प्लास्टिकचा पाईप वगैरे असेल आणि तो काय केलेला आहे, असा हाफ कट केलेला आहे पूर्ण. ओके, 2 हाफ्समध्ये तो कट केलेला आहे. टेक वन ऑफ द चॅनल शेप्ड पीस, प्लेस one of its ends on the ground and hold the other at some height from the ground as shown in figure 1.4. एक खाली जमिनीला एक तर चिपकून ठेवा आणि दुसरा जो आहे तो असा थोडासा उंचावरती धरा, म्हणजे थोडासा इन्क्लाइन तिरका त्याला आपल्याला पकडायचं आहे त्या चॅनलला. ओके, टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. एक छोटा बॉल घ्या आणि हा इथून रिलीज करा, वरचा जो काही अप्पर एंड आहे इथून तो रिलीज करा, तो बॉल गरंगळत खाली जाईल. ओके, इट गोज डाऊन. टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. हा बॉल जसा खाली जाईल त्याचा जो काही व्हेलॉसिटी आहे त्याच्या व्हेलॉसिटीवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही तो सोडणार, ज्यावेळेस तुमच्या तो हातात आहे त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी 0 आहे, तो काही मूव्ह होत नाही. पण इथून जसं तुम्ही रिलीज केला तशी त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्याची व्हेलॉसिटी ऑटोमॅटिकली काय होत जाईल, वाढत जाईल. बरोबर, हा जो काही बॉल आहे हा बॉल जर रोल डाऊन जर झाला तर तुम्ही त्याला जर का सोडून दिला तर हळूहळू त्याचं व्हेलॉसिटी काय होत जाईल, वाढत जाईल. ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स? नो. ओके, इट व्हेलॉसिटी डझंट रिमेन सेम, इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग व्हेन इट इज मुव्हिंग डाऊन. हा बॉल ज्यावेळेस खाली सरकल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी वाढत गेलेली आपल्याला दिसेल. Observe how the velocity changes as it moves from the top through the middle and to the bottom. ओके, ऑब्झर्व करायचं की याच्या व्हेलॉसिटीमध्ये काय चेंजेस झाले. आता वरती ज्यावेळेस आपण त्याला सोडणार त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी मिनिमम आहे, मध्यावरती जर तो आला तर या ठिकाणी त्याची असणारी जी व्हेलॉसिटी आहे याची व्हेलॉसिटी इन्क्रीज झालेली आहे, पहिल्यापेक्षा वाढलेली आहे. बट वेन इट हिट्स द ग्राउंड और ॲट द लोअर एंड इट्स व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. ज्यावेळेस तो सगळ्यात खाली येणार आहे त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. सो दॅट इज द चेंजेस वी ऑब्झर्व इन द व्हेलॉसिटी ऑफ दिस बॉल. या बॉलच्या व्हेलॉसिटीमध्ये आपल्याला हे चेंजेस दिसून येतात. ओके, तर या ॲक्टिव्हिटीवरून आपल्या नेमकं काय लक्षात येतं? You must have all played on a slide in a park. You know that while sliding down, the velocity is less at the top. It increases in the middle and becomes 0 towards the end. The rate of change of velocity, it is called acceleration. Okay, आता
आपण घसरगुंडी जे आहे, जे स्लाईड जे ते आपण पार्कमध्ये बऱ्याच वेळेस खेळलेलो असतो. ज्यावेळेस आपण एकदम वरती टॉपला असतो त्यावेळेस त्याची जी काही व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी सगळ्यात सुरुवातीला एकदम 0 असते. जिथून आपण खाली उतरायला किंवा घसरायला सुरुवात करतो त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. मिडलला त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते आणि शेवटी वाढता वाढता ती व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते आणि फायनली आपण थांबतो. त्याचं जिथं एंड होतो त्याचा त्या एंडला आपण थांबतो आणि थोड्या वेळानंतर ती व्हेलॉसिटी आपली परत 0 होऊन जाते. सो दिस द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. हे व्हेलॉसिटीमध्ये होणारे जे बदल आहेत त्याला ॲक्सलरेशन असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये शब्द आहे त्वरण. ओके, सो त्वरण. ॲक्सलरेशन म्हणजे काय? तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीमध्ये होणारे बदल. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटीमध्ये होणारे बदल याला ॲक्सलरेशन असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी ॲक्सलरेशनसाठी आपल्याला फॉर्म्युला दिला. ॲक्सलरेशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, ॲक्सलरेशन शोधायचं कसं? ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. व्हेलॉसिटीमध्ये होणारे बदल डिवायडेड बाय इन विच टाईम दॅट व्हेलॉसिटी चेंजेस. कुठल्या वेळामध्ये ती व्हेलॉसिटी बदललेली आहे. ओके, सो हा ॲक्सलरेशनसाठीचा फॉर्म्युला आहे. नाव लेट अस कन्सिडर इफ इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. जर सुरुवातीची व्हेलॉसिटी यू आहे, स्मॉल यू असं आहे, आपण असं जर कन्सिडर केलं, अँड इन टाईम टी एवढ्या वेळामध्ये इट चेंजेस टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही. टी आफ्टर अ टाईम इंटरवल टी इट चेंजेस टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही. देन द ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. दॅट इज ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. हा या ठिकाणी आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी मिळाला. ओके, तर आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन जे बघितलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की व्हेलॉसिटी बदलत नाही आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी सेम आहे. व्हेलॉसिटी जर का सेम असेल तर ती जी मोशन आहे ती मोशन ही झाली युनिफॉर्म मोशन. पण दुसरी जी नॉन युनिफॉर्म मोशन जी होती, नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये व्हेलॉसिटीमध्ये बदल होते. मग जेव्हा व्हेलॉसिटीमध्ये बदल होत असतात त्यावेळेस ती जी व्हेलॉसिटी असते, ती जी मोशन असते तिला ॲक्सलरेटेड मोशन असं म्हटलं जातं. मीन्स इफ देर इज अ चेंज इन द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टू द टाईम. वेळेनुसार जर का व्हेलॉसिटीमध्ये जर का बदल होत असतील, व्हेलॉसिटीमध्ये जर चेंजेस होत असतील तर ती जी मोशन आहे त्या मोशनला ॲक्सलरेटेड मोशन असं म्हणतात आणि ते ऑब्जेक्ट ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे असं गृहीत धरलं जातं. सो ॲक्सलरेशनची डेफिनेशन काय केली आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन. ही ॲक्सलरेशनची डेफिनेशन झाली. याचा फॉर्म्युला काय? ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. इफ इनिशियल व्हेलॉसिटी इज यू, जर इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीची व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची यू आहे, म्हणजे यू ह्या लेटरने ती दाखवली जाते इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे टी एवढ्या वेळाच्या नंतर फायनल व्हेलॉसिटी जर व्ही झाली तर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी व्ही मायनस इनिशियल व्हेलॉसिटी यू डिवायडेड बाय टी. सो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to be have accelerated motion. म्हणजे काही वेळामध्ये जर का ऑब्जेक्टची जर का व्हेलॉसिटी जर का बदलत असेल सारखी, मे बी ती वाढत जात असेल किंवा कमी होत असेल, काय त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये फक्त बदल झाले पाहिजे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही राहिली पाहिजे. ओके, सो इफ वी कॅन सी द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट in a certain time interval, then the motion of this object is called as a accelerated motion. An object in a motion can have two types of acceleration. आता जर ऑब्जेक्ट जर ॲक्सलरेटेड मोशनमध्ये होत असेल म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये जर का चेंजेस होत असेल तर ते जे काय ॲक्सलरेशन असणार आहे हे ॲक्सलरेशन दोन प्रकारचं आहे. व्हेन अँड ऑब्जेक्ट हे जे काय असणारं जे ॲक्सलरेशन आहे हे ॲक्सलरेशन या ठिकाणी दोन प्रकारचं आहे. अँड ऑब्जेक्ट इन द मोशन कॅन हॅव टू टाईप्स ऑफ ॲक्सलरेशन. दोन प्रकारचं ॲक्सलरेशन आपल्याला त्या याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला दिसून येईल. ओके, ते दोन कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके, सो इफ व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाईम इंटरवल्स म्हणजे समान वेळेमध्ये जर का व्हेलॉसिटीमध्ये होणारे बदलसुद्धा जर समान असतील, म्हणजे प्रत्येक 1 सेकंदाच्या नंतर जर का ती व्हेलॉसिटी 1 मीटरने जर का ते व्हेलॉसिटी समजा किंवा त्या ठिकाणी असणारी जर व्हेलॉसिटी जर वाढत असेल 1 मीटर पर सेकंड असं जर वाढत असेल
किंवा 2 मीटर पर सेकंड अशा पद्धतीने जर का व्हेलॉसिटीमध्ये जर का चेंजेस होत असेल देन दिस मोशन ऑफ दिस ऑब्जेक्ट इट इज सेड टू बी इन अ uniform acceleration. That object is said to be in uniform acceleration. If the velocity changes by unequal amounts in equal time intervals, जर velocity मध्ये होणारे चेंजेस हे unequal असतील, असमान असतील in equal time intervals, the object is said to be in non-uniform acceleration. जर समान वेळेमध्ये जे होणारे जे velocityमध्ये होणारे जे चेंजेस असतील ते जर असमान असतील म्हणजे एकसारखे जर का नसतील तर ते ऑब्जेक्ट जे आहे ते नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, सो व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन व्हॉट इज इट्स इनिशियल velocity? If the object is initially at rest, then its initial velocity is 0. When an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? If at the end it comes to the rest, then its final velocity is 0. जर एखादा ऑब्जेक्टची मोशन सुरू होण्याच्या आधी म्हणजे अजून त्या ऑब्जेक्ट मोशनमध्ये चाललेलं नाही तर त्या ऑब्जेक्टची असणारी जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ही इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. आणि एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आणि फायनली ते ऑब्जेक्ट जर का स्टॉप झालं तर त्या ठिकाणी त्याची फायनल व्हेलॉसिटी पण काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके, सो आजच्या तासामध्ये आपण हाऊ स्पीड अँड डायरेक्शन अफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी याच्याबद्दल पाहिलं आणि दुसरं एक महत्त्वाची कन्सेप्ट ॲक्सेलरेशन जी आहे त्या ॲक्सेलरेशनबद्दल आपण डिस्कस केलं. ओके, आता इथून राहिलेला जो काही भाग आहे तो आपण उद्याच्या तासात पाहूया. ओके, थँक्यू सो मच.